मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानानुसार हडपसरमध्ये मांजरी फाटा चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलन सकल मराठा समाज हडपसरच्या वतीने करण्यात आले। रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली होती। एक मराठा लाख मराठा, मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे, सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश निघाला पाहिजे अशा घोषणा देत मराठा आंदोलन आक्रमक झाले होते। हडपसर पोलिसांनी ठेवलेल्या बंदोबस्तामुळे संतप्त झालेले वातावरण आटोक्यात आले। मराठा समाजाला ओबीसीतील आरक्षण मिळावं या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण आंदोलन सुरू असताना महाराष्ट्र राज्य सरकारने 10% आरक्षण देऊन फसवणूक केल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आणि मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे, सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश कायद्यात रूपांतर झाले पाहिजे या आग्रही मागणीसाठी महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करावे असा समन्वय समितीने आदेश दिला होता। त्यानुसार हडपसर मधील सकल मराठा समाजाच्या वतीने मांजरी फाटा चौक विठ्ठलनगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। हडपसर मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांना मराठा समाजाच्या महिलांच्या हस्ते निवेदन देण्यात आले। हडपसर सकल मराठा समाजाच्या वतीने मांजरी फाटा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाप्रसंगी डॉक्टर, वकील आणि उच्च शिक्षित युवकही सहभागी झाले होते। आंदोलन करताना मराठा समाजाच्या बांधवांनी एकही रुग्णवाहिका अडकणार नाही, तसेच शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली। हडपसर पोलीस स्टेशन आणि वाहतूक पोलीस यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांनी ते महाराष्ट्राला मराठा समाजाला जे आवाहन केलेलं आहे की प्रत्येक महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको व्हायला पाहिजे। त्या पार्श्वभूमीवर हडपसर या ठिकाणी हडपसर विभागाकडून सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा हडपसर विभागाकडून या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन चालू आहे। यामध्ये प्रमुख मागणी आहे मराठ्यांचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करा। कारण फक्त इतकंच आहे की मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहे। जर मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत असतील तर मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण द्यायला कोणी रोखू शकत नाही। आणि दुसरी मागणी जे फडणवीस आणि शिंदे सरकारने जो 27 तारखेला जे जीआर काढला आणि त्या जीआरचे कायदे करणार म्हणून सांगितलं की सगळ्या सोयऱ्याचा जी व्याख्या तयार करून जे कायद्यात रूपांतर करणार, पण ते आजपर्यंत कायद्यात रूपांतर झालेलं नाही। जोपर्यंत कायद्यात रूपांतर होणार नाही आणि मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत जी आंदोलनाची दिशा देतील त्या प्रत्येक आंदोलनाच्या दिशेचं पालन केलं जाईल। सन्माननीय मनोज जरांगे पाटलांनी जो काही लढा या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी उभारलेला आहे त्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्यावरती आम्ही रस्ता रोको या ठिकाणी केलेला आहे। मराठ्यांना सरसकट सगळ्या शहरांना समावेश झाला पाहिजे, त्याचबरोबर ओबीसीतूनच मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेवरती मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषणावरती ठाम आहेत आणि आम्ही सर्व मराठा बांधव त्यांच्या मागे ठामठोक या ठिकाणी उभे आहोत। त्यांनी केलेल्या आव्हानाला या ठिकाणी रस्त्यावरती बसून हा रस्ता रोको आम्ही सुरू केलेला आहे। मनोज जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव